नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. इस्रायल आणि हमासमधील संघर्ष सुरू होऊन 4 महिने होऊन गेलेत. या काळात इस्रायलमधील प्रकल्पांवर पॅलेस्टिनी मजुरांना कामावर ठेवण्यास बंदी घातली होती. त्यामुळे इस्रायलमधील बांधकाम उद्योगात बांधकाम मजुरांची मोठी चणचण भासू लागली आहे. परंतु आता इस्रायलमधील बांधकाम प्रकल्पांसाठी भारतातून तब्बल 10,000 बांधकाम मजूर इस्रायलला जाणार आहेत. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामुळे तिथे बांधकाम मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. यामुळे या बांधकाम मजुरांना तिथे पाठवले जाणार आहे. आरबीआय कडून पेटीएम वर कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली आहे. पेटीएमचं खोलवर ऑडिट केल्यानंतर ही कंपनी नियमांचं उल्लंघन करत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 35A नुसार ही कारवाई करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय. अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्री रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर राम भक्तांसाठी मंदिर खुले होताच लाखोंच्या संख्येने भाविक श्री रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. विशेष म्हणजे 350 मुस्लिम रामभक्तांनी रामलल्लाचे मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचं समोर आलंय. या भाविकांनी लखनौमध्ये लक्ष्मणाची प्रतिमा उभारण्यात यावी आणि लखनौचे नाव लक्ष्मणपुरी व्हावे अशी प्रार्थना श्री रामलल्लाकडे केली आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक ठाकूर राजा रईस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अबुधाबीमध्ये पहिले पारंपरिक मंदिर बांधण्यात आलंय. संयुक्त अमिरातीची राजधानी मध्ये हे हिंदू मंदिर पूर्ण झालंय. BAPS संस्था मंदिर येथे UAE मधील हे सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर असून दगडांनी बनवलेल्या या मंदिरावर कोरीव काम देखील करण्यात आलंय. 14 फेब्रुवारी रोजी BAPS स्वामीनारायण संस्थेचे विद्यमान आध्यात्मिक गुरु परमपूज्य महंत स्वामी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. 18 फेब्रुवारी पासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. हिमाचलात झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल मधील 4 राष्ट्रीय महामार्गांसह 134 रस्ते बंद करण्यात आले. आदिवासी भाग आणि इतर उंच भागात या वर्षातील पहिली मोठी हिमवृष्टी झाली आहे. मंगळवार रात्रीपासून अधूनमधून ही हिमवृष्टी सुरूच आहे. गुजरातमधील कच्छमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 15 किलोमीटर खाली होता. आतापर्यंत या भूकंपामध्ये कोणतीही जीवित हानी किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाहीये. हमासचे अतिरेकी लपण्याचे अड्डे असलेल्या त्यांच्या भुयारात आता इस्रायलने भूमध्य समुद्राचे पाणी टाकण्याचा निर्णय घेतलाय. गाझातील 800हून अधिक भुयारात पाणी भरले जाणार आहे. यासाठी इस्रायलने पंप देखील बसवलेत. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये या संदर्भात बातमी आली आहे. इस्रायली सैन्याने 5 मोठे पंप भूमध्य समुद्राजवळ बसवलेत. याद्वारे भुयारात समुद्राचे पाणी भरले जाणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशातील 26,000हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केलाय. या हल्ल्यात गेल्या 24 तासात सुमारे 150 जणांना जीव गमवावा लागलाय, तर 313 जण जखमी झालेत. वेस्ट बँकमधील एका रुग्णालयावर इस्रायलच्या वेषांतर केलेल्या सैनिकांनी आज हल्ला केला आणि रुग्णालयात लपून बसलेल्या 3 पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. इस्रायलचे हे सैनिक महिला आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेशामध्ये या रुग्णालयामध्ये घुसले होते. या नाट्यमय कारवाईमुळे दक्षिण गाझामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण वेस्ट बँक पर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. सध्या विविध क्षेत्रात नोकर कपातीचं संकट दिसून येत आहे. आता आणखी एका दिग्गज कंपनीकडून मोठी नोकर कपात करण्यात येणार आहे. युनायटेड पार्सल सर्व्हिस ही जगातील सर्वात मोठी पार्सल वितरण कंपनी 12,000 कामगारांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय कंपनी आपल्या ट्रक फ्रेट ब्रोकरेज व्यवसाय कोडसह कठोर निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचंही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलंय. जगातील एका मल्टीप्लेक्स साखळीने भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन बंद केलंय. ज्यांच्या चित्रपटगृहांना अज्ञात लोकांनी लक्ष्य केले होते. कॅनेडियन प्रेस एजन्सीने सिनेप्लेक्सच्या प्रवक्त्याचा हवाला देत म्हटलंय की अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्टीप्लेक्स मल्याळम चित्रपट मलई कोट्टई वालिबानचे प्रदर्शन स्थगित करत आहे. यॉर्क प्रादेशिक पोलिसांनी ग्रेटर टोरंटो एरियातील रिचमंड हिल आणि वॉन या दोन्ही शहरांमधील चित्रपटगृहांमध्ये झालेल्या शूटिंगचा तपास करत असल्याचे सांगितल्यानंतर चित्रपटगृहातून ही घोषणा झाली.
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदूंनी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबद्दल संताप व्यक्त केलाय. ब्रिटनमधील सुमारे 500 पैकी 50 मंदिरे बंद करण्यात आली असल्यामुळे हा संताप व्यक्त केला जातोय. अनेक मंदिरांमध्ये अनेक कामे ठप्प झाली आहेत. सुनक सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. माहितीनुसार ब्रिटनमध्ये सुमारे 20 लाख भारतीय हिंदू राहतात. मंदिरातील सेवा कार्याबरोबरच पुजारी भारतीयांचे गृहप्रवेश करणे आणि विवाह समारंभ देखील करतात. सुनक सरकारने व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेला गती देणे अपेक्षित होते, असे बर्मिंगहॅम मधील लक्ष्मीनारायण मंदिराचे सहाय्यक पुजारी सुनील शर्मा यांनी म्हटलंय. आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारा विष्णू सरवनन हा सलग 2 ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नौकानयनपटू ठरलाय. त्याने बुधवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून पॅरिस ऑलिम्पिकमधील आपलं स्थान निश्चित केलं. मुंबईतील आर्मी नॅव्हिगेशन नोडमध्ये सुभेदार असलेला 24 वर्षीय सरवनन याने ILCA 7 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 152 प्रतिस्पर्धींमध्ये 26वे स्थान मिळवताना पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता निश्चित केली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय नौकानयनपटू ठरलाय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची कहाणी सांगणारा व राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित छत्रपती संभाजी हा चित्रपट उद्या म्हणजेच 2 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजी या 5 भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. साऊथचा सुपरस्टार धनुषने 25 जानेवारीपासून तिरुपतीमध्ये त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. अलिपिरी परिसरातील मंदिर परिसराजवळील हरे रामा हरे कृष्णा रोडवर शूटिंग सुरू होते. परंतु यावेळी धनुषला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी मात्र पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.